एखादी नाईट क्रीम लावली किंवा रात्रीतून क्रीम लावली आणि सकाळी अगदी स्किनवर ग्लो आला, असं कधीही होत नाही. तुम्हाला जर मिळाली तर नक्कीच कमेंटमध्ये मला लिहा. असं होत नाही, ही फक्त ॲडव्हर्टाइजमेंट असते. आता तुम्ही म्हणाल किती वेगवेगळे हिरो हिरोईन्स असतात, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करतात म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो असतो का? तर असं नाही आहे. यामध्ये 2 कारणं महत्त्वाची असतात. एक तर काही प्रमाणामध्ये अनुवंशिकता असते, ज्यामुळे स्किन ही नेहमी छान राहते त्यांची. 2 नंबर आहे त्यांची लाईफस्टाईल. त्यांचा जर तुम्ही अभ्यास केलात तर त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये शिस्त आणि त्यांच्या सवयी, म्हणजे त्यांचं डिसिप्लिन आणि त्यांचे हॅबिट्स इतक्या जबरदस्त असतात की ते व्यवस्थित प्रॉपर फॉलो करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्किनवर ग्लो राहतो. अगदी उकडलेल्या भाज्यांपासून एक्सरसाइजपर्यंत, झोप घेण्यापासून. सो ही सगळी माहिती काय आहे, आपल्या सामान्य माणसांना किंवा आपल्या लोकांना काय करता येईल, पेशंटला काय करता येईल की जेणेकरून जास्तीत जास्त ग्लो आपल्या मैत्रिणींना भेटेल. तर नमस्कार, डॉक्टर लेडीच्या या सेशनमध्ये आपण आज ग्लोईंग स्किनबद्दलच खूप माहिती साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये पाहणार आहोत. आता ग्लोईंग स्किन काय असते? ग्लोईंग स्किन तर ज्या स्किनवर एक तुकतुकीतपणा असतो, ओलावा असतो, कुठल्याही पद्धतीचे डाग नसतात किंवा सुरकतलेली नसते, वयोमानाने ती त्या एजला परफेक्ट असते, तिला आपण ग्लोईंग स्किन असं म्हणतो आणि सगळ्यांनाच ती हवी असते. ग्लोईंग स्किनचा मार्ग लक्षात घ्या, हा पोटातून आणि मनातून जात असतो. जर पोट व्यवस्थित असेल, स्वच्छ असेल, मन प्रसन्न असेल तर तुमची स्किन ग्लो झाल्याशिवाय राहणार नाही. आता याच्याबरोबर हे पोटातून आणि एक्सटर्नल बाहेरून काय ट्रीटमेंट्स घ्यायच्या जेणेकरून खूप छान ग्लो येईल? तर सगळ्यात महत्त्वाचं पाहूया आपण एक्सटर्नल ट्रीटमेंट काय घेऊया. तर आयुर्वेदिक फेस पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा कंपल्सरी लावा. मसूर डाळ, बेसन पीठ, हळद चिमूटभर, दही किंवा जसं स्किनच्या टोननुसार गुलाबजल, त्यातून आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा. 45 दिवस वापरा, खूप छान रिझल्ट येईल. एक्सटर्नल मशीन ट्रीटमेंट काय आहे? ॲटलिस्ट 3 महिन्यातून एकदा जरी तुम्ही मशीन ट्रीटमेंट्स घेतल्या, जसं हायड्रा फेशियल आहे, फेस PRP आहे, मायक्रो निडलिंग आहे, नंतर वेगवेगळ्या पद्धतीचे रोलर्स असतात, या सगळ्या ट्रीटमेंट 3 महिन्यातून एकदा किंवा जर तुम्हाला शक्य झालं तर महिन्यातून एकदा घ्या. त्याच्यामुळे सुद्धा स्किनला खूप छान ग्लो राहतो. आता ह्या झाल्या एक्सटर्नल ट्रीटमेंट, 100% ह्या काम करतात. पण जसं मी सांगितलं की पोट आणि मन ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ग्लोईंग स्किनमध्ये. तर आता काय केलं पाहिजे यासाठी? सगळ्यात महत्त्वाचं आहे डाएट, जेवण. तुम्ही जेवण वेळच्या वेळी घेतलं पाहिजे. आणि काय घेतलं पाहिजे तर तुमच्या रोजच्या जेवणामध्ये जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर कंपल्सरी सकाळ संध्याकाळ 2 टायमाच्या जेवणामध्ये 1 वाटीभर शिजवलेलं कडधान्य, मोड आलेलं, एखादी हिरवी भाजी, त्याच्यानंतर कुठलीही डाळ असू द्या, डाळीचा पदार्थ, थोडासा भात, त्यानंतर कोशिंबीर किंवा मग सलाड, काकडी, मुळा, गाजर, बीट कंपल्सरी हे जेवणामध्ये हवंच. आणि त्याच्यावर अमृत असं आपलं आयुर्वेदाने सांगितलेलं तूप रेग्युलर घ्या. जर नॉनव्हेज खात नसाल तुम्ही तर पनीर आणि तुपाचा वापर, दुधाचे पदार्थ भरपूर घ्या. याच्यामुळे स्किन व्यवस्थित राहते आणि स्किनला ग्लो पण छान राहतो. जर नॉनव्हेज खात असाल तर कंपल्सरी आठवड्यातून 2 ते 3 वेळा अंडी आणि फिश कंपल्सरी घ्या. याचे खूप छान रिझल्ट्स येतात, कारण फिशमध्ये जे ऑइल असतं त्याच्यामुळे स्किनला छान राहायला खूप मदत होऊन जाते. हे झालं तुमचं डाएट. आता आलं महत्त्वाचं की लिक्विड. चेहऱ्यामध्ये जर ओलावा हवा तर लिक्विड किंवा पाणी ह्या कंपल्सरी तर हवंच. मग काय घेतलं पाहिजे? दिवसभरात 2.5 ते 3 लिटर पाणी, त्याच्यामध्ये मग तुम्ही लिक्विड डाएट जसं सूप किंवा ताक, लिंबू पाणी, कुठलेही हेल्दी ड्रिंक्स असं मिळून दिवसभरात 2.5 ते 3 लिटर कंपल्सरी लिक्विड डाएट तुम्हाला गेलंच पाहिजे. त्याच्यामुळे स्किन खूप छान राहते. यानंतर आलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक्सरसाइज, जी आपण वयोमानानुसार कंटाळा करतात आपल्या सगळ्या मैत्रिणी, तर तो नाही केला पाहिजे. दिवसभरात ॲटलिस्ट 20 ते 30 मिनटं. मग तुम्ही कधी मेडिटेशन करा, कधी योगा करा, कधी वॉकिंग करा किंवा कधी झुंबा वगैरे असे वर्कआउट करा. याच्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच खाली कमेंटमध्ये येस लिहा. आपण नक्कीच व्हिडिओ हा त्याच्यावर पुढे बनवूया. त्यानंतर आलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती झोप.
6 ते 7 तास कंपल्सरी झोप घेतली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल झोपल्यामुळे काय होतं, आम्हाला तर कधी कधी झोपच येत नाही. तर झोपल्यामुळे ज्या डेड स्किन झालेल्या असतात किंवा मृत पेशी असतात आपल्या चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या, त्या पुन्हा भरून यायला मदत होते. डॅमेज झालेल्या म्हणजे सुरकुतलेल्या असतील किंवा काही जखम झालेल्या असतील किंवा काही प्रॉब्लेम स्किनला झालेले असतील, तर झोपेच्या 6-7 तासामध्ये ते व्यवस्थित पेशी असतात त्या न्यू सेल तयार करतात आणि पुन्हा भरून यायला मदत होते. मेलाटोनिन नावाचं जे हार्मोन्स असतं ते झोपल्यानंतर जे सिक्रेट होतं, त्या हार्मोनमुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला मदत होते. सो 5 ते 6 तास शांत अशी झोप खूप गरजेची असते. त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस. चिंता असेल ना तर तुम्ही कितीही डाएट करा, कितीही काही गोष्ट करा, तुमच्या स्किनवर ग्लो येणार नाही. सो झोपण्याच्या आधी 5-10 मिनटं मेडिटेशन करा. तुमचा जो काही स्ट्रेस आहे त्याला फेकून द्या, शांत झोपा आणि बघा स्किनवर किती छान ग्लो येतो. हे झालं सगळ्या तुमचं आतून आणि बाहेरून घ्यायच्या ट्रीटमेंट. फॉलो करा 45 दिवस, नक्कीच तुम्हाला खूप छान रिझल्ट येतील. महागड्या दागिने, महागड्या साड्या यावर खर्च करण्यापेक्षा पहिलं स्वतःवर खर्च करा. स्वतःच्या डाएटवर, स्वतःच्या स्किनवर खर्च करा आणि पहा कुठलेही कपडे घाला, कुठलेही दागिने घाला तरी तुम्ही नक्कीच सुंदर दिसाल. आणि सुंदरता तुमची वाढली, स्किनमध्ये जरी तुमच्या ग्लो आला तरी तुमचा कॉन्फिडन्स हा खूप हाय लेवलला जातो. सो मशिनरी ट्रीटमेंट, आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि आपलं रेग्युलर डाएट, झोप, एक्सरसाइज ह्याच गोष्टीमधून तुम्हाला खूप छान रिझल्ट येणार आहे. याच्या पलीकडे कुठल्याही क्रीमवर, रात्रीतून ग्लो येण्यासाठीच्या क्रीमवर पैसे घालवू नका. अशा साध्या सोप्या स्किन, हेल्थ आणि हेअरशी रिलेटेड व्हिडिओजसाठी आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेतल्या डॉक्टर लेडीला जरूर सबस्क्राईब करा. जे काही तुमचे प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया अशाच एका छान व्हिडिओसाठी पुढच्या सेशनमध्ये. नमस्कार.